हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असं म्हणतात. यंदा मंगळवार 26 ऑगस्ट 2015 रोजी हरतालिकेचे पूजन होणार आहे. या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहे. त्यामुळे हरतालिका व्रत सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणालाही जमेल अशी साध्या सोप्या पद्धतीत हरतालिकेची पूजा कशी करायची हे दाखवणार आहे. त्याचबरोबर पूजेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य आणि ही पूजा कोण कोण करू शकतं अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हरतालिकेचे व्रत कोणतीही स्त्री करू शकते. कुमारिका, सौभाग्यवती स्त्रिया किंवा ज्यांचे पती हयात नाही त्या स्त्रियासुद्धा हे व्रत करू शकता. पार्वती मातेने हे व्रत केलं होतं महादेव पती म्हणून मिळावे यासाठी. पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीला दर्शन दिले आणि तेव्हा भगवान शंकरांनी देवी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले. तेव्हापासून जगभरातील मुली, विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि मुली चांगला पती मिळावा यासाठी दरवर्षी हरतालिकेचे व्रत करू लागल्या. तर आता आपण हरतालिकेच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. हरतालिकेच्या पूजेमध्ये पत्री लागणार आहे. यामध्ये फळझाडे, फुलझाडे, बेल, आघाडा, दुर्वांचा समावेश असतो. बेलपत्र, विड्याची पानं, दुर्वा, फुलं, तुपाचा दिवा, कहाणीचं पुस्तक, हळदी कुंकू, प्रसादाला खडीसाखर, गणपती बाप्पांसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, दूध, तुम्ही पंचामृतही घेऊ शकता, पाणी, महादेवांसाठी भस्म, विड्याचे साहित्य, वस्त्रमाळ, पांढरी वस्त्रमाळ महादेवांसाठी आणि रंगीत वस्त्रमाळ एक गणपती बाप्पाला आणि एक पार्वतीसाठी घेतली आहे. सौभाग्याचा विडा घेतला आहे. गणपती म्हणून सुपारी, अगरबत्ती, आरतीसाठी कापूर आणि वाळू, त्याचबरोबर समई घेतलेली आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. या दिवशी तुम्ही केस पण धुवू शकता. त्यानंतर नवीन वस्त्र घालायचे आहे. त्यानंतर आपल्या घरातील रोजची देवपूजा करून मग आपण ही पूजा करू शकतो. देवासमोर जागा असेल तर तुम्ही तेथेही ही पूजा मांडू शकता किंवा जिथं पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक पाट मांडावा आणि सर्वात आधी आपण त्या पाटावर वाळूचा महादेव बनवणार आहोत. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी स्त्रियांनी स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर आपण ही पूजा करायची आहे. ही वाळू आपल्याला पूजेसाठी वापरायची आहे म्हणून ती स्वच्छ धुवून घ्यावी. नाहीतर मग वाहत्या पाण्यामधील वाळू असेल तर अतिउत्तम. या वाळूच्या सहाय्याने आपण महादेवांची पिंड बनवायची आहे. अनेक जणांना असं वाटतं की आपल्या देवघरात महादेवांची पिंड आहे, मग आपण त्या पिंडीची पूजा करू शकतो का? तर नाही. हरतालिकेच्या पूजेसाठी वाळूची पिंड बनवून त्याची पूजा करण्यालाच जास्त महत्त्व असते. त्यामुळे या दिवशी आपल्याला वाळूचा महादेव बनवून त्याचीच पूजा करायची आहे. हरतालिकेची पूजा शक्य होईल तितक्या सकाळी लवकर करावी. या दिवशी सर्व स्त्रियांनी दिवसभर आणि रात्रभर उपवास करावा आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडावा. तर अशा प्रकारे मी वाळूचा महादेव बनवून घेतलेला आहे. तर आता महादेवांपुढे नंदी तर हवाच, तर या ठिकाणी मी नंदी काढलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला गणपतीसुद्धा मांडायचा आहे. तसेच पार्वती माता तिच्या सखींसह आपल्याला काढायची आहे, कारण ही पूजा पार्वती मातेने तिच्या सखींसोबत केली होती म्हणून तिच्या सखीसुद्धा आपण काढणार आहोत. तर या ठिकाणी अशा आपण हरतालिका गौरी बनवलेल्या आहेत. तुमच्याकडे माता पार्वती आणि तिच्या सखींची मूर्ती असेल तर तुम्ही ती पण मांडू शकता. नसेल तर मग अशा प्रकारे वाळूचे आपल्याला ढीग बनवून घ्यायचे आहे आणि त्याचीच पूजा आपण करणार आहोत. तर आता आपण पूजेला सुरुवात करूया. पूजा सुरू करण्याआधी आपण अग्नी प्रज्वलित करतो. त्यामुळे सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्या दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. तर बघा, इथे मी समईखाली तांदळाचं आसन दिलेलं आहे आणि समई पेटवून समईची हळदी कुंकू फूल अक्षता वाहून पूजा करून घेणार आहे. तसेच चौरंगावर मी एक छोटासा दिवा ठेवलेला आहे. त्यालाही मी हळदी कुंकू अक्षता वाहून फूल अर्पण करून घेणार आहे आणि त्याचीही पूजा करून घेणार आहे. तर बघा, कुठलीही पूजेची सुरुवात करण्याआधी आपल्याला
गणेश पूजन करायचं असतं तर त्यासाठी एका ताम्हणामध्ये एक सुपारी घेतलेली आहे। तर सर्वात आधी आपण गणपतीवर शुद्ध पाण्याने अभिषेक घालणार आहोत। त्यानंतर 3 पळी दूध घालणार आहोत आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने आपण गणपती बाप्पांना स्नान घालणार आहोत। गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्याच्या नंतर आपल्याला गणपती बाप्पांची सुपारी स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे। तर आता पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहून आपण गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे आणि गणेश पूजन सर्वात आधी आपल्याला करायचं आहे। गणपतीला चंदन, हळदी कुंकू, अक्षता, दुर्वा, फूल अर्पण करायचं। त्यानंतर गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। आता पाटासमोर विड्याची 2-2 असे जोड पान ठेवून घ्यायचे आहे। त्यावर अक्षता वाहून घ्यायची आहे। हे 2 विडे म्हणजे एक गणपती बाप्पांचा आणि दुसरा महादेव पार्वतींचा। तर त्या पानावर विड्याचे साहित्य ठेवून घ्यायचं आहे। आता आपण महादेवाची पूजा करणार आहोत, पण वाळूचा महादेव असल्यामुळे जास्त पाण्याचा आणि पंचामृताचा वापर आपल्याला करता येणार नाही। त्यामुळे मी इथे 2 पळी पाणी आणि 2 पळी पंचामृत महादेवांवर वाहून घेणार आहे। तुम्ही एखादं फूल पाण्यात व पंचामृतात बुडवून महादेवांच्या पिंडीवर शिंपडले तरी चालेल। त्यानंतर महादेवांच्या पिंडीवर थोड्या अक्षता आणि भस्म अर्पण करायचं आहे आणि पांढरे वस्त्र अर्पण करायचं आहे। एक बेलपत्रही अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर पाटावर मांडलेल्या नंदी, गणपती, पार्वती आणि सखीची ही पूजा करून घ्यायची आहे। तर त्यांच्यावर हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करावे। सौभाग्य अलंकार पार्वती आणि सखीसाठी ठेवावे। महादेवांना पांढरे फूल अर्पण करून बेलपत्र अर्पण करून घ्यावे। त्यानंतर फुलं अर्पण करून झाल्याच्या नंतर महादेवांवर आपल्याकडे जे बेलपत्र असतील ते एक एक करून सर्व बेलपत्र अर्पण करून घ्यायचे आहे। त्यानंतर पाटावर ठेवलेल्या विड्यांवरही हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करावे आणि शेवटी जी झाडांची पत्री आपण घेतलेली आहे ती एक एक करून महादेवांवर अर्पण करावी। तर मी इथे अशीच ठेवून घेणार आहे, कारण पत्री वाहिली तर तुम्हाला पूजा दिसणार नाही, पण तुम्ही एक एक पत्री पिंडीवर वाहून घ्यायची आहे। त्यानंतर पूजेला नैवेद्य दाखवायचा आहे। इथं मी दूध, खडीसाखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे। तुम्ही नैवेद्यात फळेही ठेवू शकता। नंतर पूजेला धूप दाखवायचा आहे, दीप दाखवायचा आहे आणि आपल्याला हरतालिकेची कहाणी वाचायची आहे किंवा ऐकायची आहे। तर तुम्हाला बाजारात कहाणींचं पुस्तक मिळून जाते, त्यात सर्व पूजेच्या कहाण्या असतात। जर तुम्हाला ते पुस्तक मिळालं नाही तर तुम्ही कहाणी मोबाईलवर लावूनही ऐकू शकता। तर बघा, अशा प्रकारे पुस्तक तुम्हाला बाजारात मिळून जाते। या पुस्तकात सर्व पूजेच्या कहाण्या आहेत। तर तुम्हाला धूप दीप दाखवल्याच्या नंतर हरतालिकेची कहाणी वाचून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे। तर आरती तुम्हाला गणपती बाप्पा, शंकराची आणि शेवटी हरतालिकेची म्हणायची आहे। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी हरतालिकेची पूजा कशी करावी हे दाखवलेले आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।